सत्यजित, मला तुझी परवानगी हवी होती. परवानगी कशासाठी? मला सुहासचा फोन आला होता. तो मुंबईला जाणार आहे आणि त्याची अशी इच्छा आहे की मी सुद्धा त्याच्याबरोबर जावं. कदाचित एखाद रात्र थांबावंही लागेल. मग म्हणजे मी जाऊ ना? प्रिया, तुझा आणि सुहासचा आता साखरपुडा झालाय, त्यामुळे त्याच्यासोबत कुठेही जायचं असेल तर माझ्या परवानगीची काय गरज आहे? फार फार तर तू आईला विचारून जा, पण माझा याच्याशी काय संबंध? सत्यजित, म्हटलं तर संबंध आहे. प्रिया, मला कोडी नकोय, सरळ बोल. ठीक आहे, आता सरळच विचारते. सत्यजित, मी सुहास बरोबर अख्खी रात्र घराबाहेर राहणार. चालेल तुला? म्हणजे तुला त्याबद्दल काही म्हणायचं नाहीये? आपलं असं ठरलं होतं की इथून पुढे तू तुझ्या आयुष्यात सुखी राहायचं आणि मी माझ्या. तू हा प्रश्न मला का विचारतेस हे कळतंय मला, पण पुन्हा असले फालतू प्रश्न घेऊन माझ्याकडे आली नाहीस तर बरं होतं. And by the way, travel safely. मंजिरी, अगं तू काय करतेस इथे? मी तुला सांगितलं होतं ना, तुला काही लागलं तर मीरा नेता नेत्राला हाक मार म्हणून. अहो हो आई, पण मीराताईंचा फोन आला होता मला. त्या म्हणाल्या की त्यांच्या आईची तब्येत आणखी बिघडली आहे जरा, तर 8-10 दिवस ते आणखी येणार नाही. आणि त्या येणार म्हणून त्या नवीन कामवाल्या मावशींनाही मी नाही सांगितलं ना. अगं मग नेत्राला हाक मारायची. अहो त्यात काय एवढं, चहाच करायचा होता म्हणून मग मी आले. चहा हवाय का तुला? बाजूला, मी करते. अहो मी करते बघ, ना. आता 24 तास तू फक्त आराम करायचा, असं आपल्याला काळजी घ्यायला हवी का नको? आई अहो बाजूला बाजूला हो. चल चल, चहाच टाकायचा होता म्हणून मी मग. चहा पाणी सुद्धा हातात आणून देणार आहे मी तुझ्या. आई तुम्ही काय करताय किचन मध्ये? चहा? मग काय, तुला उठायला उशीर झाला तर मला नको चहा करायला? नाही, सॉरी सॉरी. आई वा बाजूला, करते मी. आणि हे बघ, आपल्याकडे सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांना चहा लागतो, नंतर नाश्त्याच्या वेळेला पुन्हा एकदा चहा लागतोय, माहितीये ना तुला? हो मग उद्यापासून सकाळी लवकर उठत जा. हो आई. आणि हे बघ, आता चहा बरोबर नाश्त्याचं पण बघ. हो करते. आणखीन 8-10 दिवस मीराताई येणार नाहीयेत, तेव्हा सगळं तुलाच बघायचंय, कळलं? हो का? चालेल. आणि दुपारी फ्रीज उघडून भाज्या किती आहेत ते चेक कर आणि स्वतः मार्केटमध्ये जाऊन भाज्या घेऊन ये, म्हणजे आपल्याला हवी तशी निवडता येते भाजी, कळलं? हो हो. आई अहो तिला का सांगताय? तिला नाही जमणार, ते माझं काम आहे ना. मंजिरी, तू तुझ्या रूम मध्ये जा, चहा मी तिथेच पाठवीन, माझं ऐकायचं. जा. रागावलीस? नाही हो. अगं मुद्दाम तुझ्यावर आवाज चढवला मी, नाही तर तिने ऐकलं नसतं, माहितीये? तुझ्यावर आवाज चढवला आणि तिला वचत बसला, नाही तर सगळी कामं ती एकटीच करत राहिली असती. बरोबर आहे तुमचं. अहो आणि मी का रागवीन? आईच्या बोलण्याचं मुलीला कधी वाईट वाटतं का? मीराबाई, अरे नेत्राबाई, चहा. हे किती वेळ झाला, मला चहाच नाही मिळाला अजून. पहिले तुझ्या नवऱ्याला चहा देण्याचं, दिवसभर चहाचा जॉब करेल तो. आई आज नाश्त्याला काय?
पोहे करू आई? हा. पोहे? हे रोज रोज पोहे काय? आज थालीपीठ करा. हो ग, खर तर चारू वंशही म्हणत होत्या बऱ्याच दिवसात थालीपीठ झाली नाहीत म्हणून. तू आपली थालीपीठच लाव. हो. आई काय रे? नेत्र दूध किती घालू चहात आई? अगं घाल की तुझ्या अंदाजाने. बरं. घाल बरं. काय झालं काही नाही. मंजिरी, तुझा चेहरा वाचता येतो मला. काय झालंय सांग. कंटाळा आलाय मला. बर चल, मग मी नाही जात ऑफिसला. तुम्ही जाताय म्हणून नाही हो. अगं ते राहू दे ना, ते कोणतरी करेल नंतर. बघितलं, याचाच कंटाळा आलाय मला. कुणी काही कामच करू देत नाही मला. आई आजी सारखं आराम कर म्हणून मागे लागलेले असतात. आता एका जागी बसून सुद्धा बोर होतो माणसाला. बर, मग काय करूया आता आपण. काही नाही, काम हवंय मला थोडं तरी. कसलं काम. घरातल्या सगळ्यांचा स्वयंपाक करणे, बाहेर जाऊन बाजारहाट करणे, किंवा त्या मुलाची शिकवणी घेणे, हे काम. हे बघ मंजिरी, आई आणि आजी जे बोलतायत ते योग्यच आहे, कळलं. योग्य आहे. तुला जर कंटाळा येत असेल तर टीव्ही बघ, पुस्तकं वाच, किंवा तुझ्या मोबाईलवर गेम खेळ. आणि हे सगळं करून झाल्यावरही जर कंटाळा गेला नाही तर मला फोन कर. मी आहेच, 24 तास तुझ्या सेवेत हजर. मला काय करायचं ना ते मी बघून घे. हा, बर ठीक आहे, मग मी निघतो. काळजी घे, औषधं वेळेत घे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आराम कर. हेच ना, माहितीये मला. मी म्हणणार होतो की जेवण झाल्यानंतर शतपावली घाल. ऍसिडिटी नाही होणार. बाय. झक मारली आणि फोन पुन्हा सुरू केला. हा संचित सारखा फोन करतोय. स्विच ऑफच करते फोन. तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे. ते देखणे ताई पण शानी झाले वाटतं. फोन उचलत नाही. मंजिरी, काय कुठं? आजी ते मी गच्चीवरून वाळलेले कपडे काढून आणते जरा. आलेच पटकन मी. थांब. कशा पाहिजे? घरात दुसरी माणसं नाहीत? तुलाच गेलं पाहिजे वर. हा आजी, आता बसून बसून कंटाळा आला हो. आराम तरी किती करायचा. कटाळा आला मग टीव्ही बघायचा. सत्यानं बुक आणली आहेत ना व, ती वाचत बसायची. नाहीतर मी हायच की रिकाम टेकडे. माझ्या संग गप्पा मारायच्या. पण काम म्हणून अजिबात करायचं नाही, सांगून ठेवते. अहो आजी, असं काय करताय. उलट डॉक्टर स्वतः सांगतात की प्रेग्नन्सी मध्ये बाईनी थोडी तरी कामं करायला हवीत. तेवढाच शरीराला व्यायाम होतो. मला शिकवायचं नाही.
व्यायाम करायचा आहे ना तुला? मग तू शिकवलेला आहे ना मग व्यायाम, योगा, तो व्यायाम करायचा. हा, अहो पण आजी, तू काय अशी ऐकायची नाही. लई चॅप्टर आहेस तू. तुला ठाव आहे आजी काय तुझ्यावर रागावू शकणार नाही. तुला शालीच पाहिजे. शाले, शाले, गप आजी ग. माझं शाले, आजी तुम्ही काय झालं? ही तुझी सून गच्चीवरनं वाळलेले कपडे घेऊन यायला निघालीये बघ. आता सांग तूच काय ते. मंजिरी, आई मग काय करू? आराम तरी किती करायचा मी? आरामाचा सुद्धा क्षीण आलाय मला. आरामाचं शीन आहे तू वय ग. माझ्या सासून सांगितलं असतं ना म्या पोटीशी असताना बस म्हणून, तर थपकल मारूनच बसली असती बघ म्या. पण तेवढं कुठलं नशीब आमचं. रांदा वाडा उष्टी काढा याच्यातच आमचं आयुष्य गेलं बघ समज. तुझ्या नशिबानं तुला शालेसारखी सासू मिळाली आहे, जी तुला तळहाताच्या फोडासारखं जपती. तर तुझं याच शाले, तू तर काहीच बोलत नाहीस. तुला कशापायी बोलवलं मी इथं? काहीतरी बोल तिला. आता तुम्ही बोलू द्याल तर बोलणार ना मी. सगळं तुम्हीच बोलून टाकलं. चल ग बाई चल, आणखीन रागवतील ते. चल. काय म्हणजे तुला सांगितलं ना विश्रांती घ्यायची म्हणून. काय हे नेत्रा, किती काम करशील? आरशात जरा स्वतःचा अवतार तरी बघ. काय ना, तुला असं बघून त्रास होतोय मला. चेष्टा करायला आलीस का माझी इथे? नाही ग बाई, तुझी एवढी काळजी वाटते ना म्हणून आले. हो का ग? मग मला मदत कर ना. हो कुकर लाव ना जरा. हो हो. कुठे? हा का? हाच ना? हो. लावला असता, पण तो रंग नाही आवडला मला. आता पुढच्या क्षणाला जर इथनं निघून गेली नाहीस ना, तर या सुरीने उभीच्या उभी चिरून इथंच गाडीन तुला. हो 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 हो. रिलॅक्स नेत्रा, शांत हो, शांत हो. नेत्रा, पकडली जाशील. सीसीटीव्ही कॅमेराज आहेत, विसरलीस? आय नो, तुला सवय नाहीये ना या सगळ्याची. त्रास होतोय थोडा. होईल होईल. पहिले काही दिवस त्रास होईल, मग सवय सुद्धा होईल. अगं किती चिडचिड करतेस. ए बाई जा ना इथनं. कळत नाही का तुला एकदा सांगितलेलं? जाणारच आहे. तुला फक्त एवढं सांगायला आले की मी सुहास बरोबर मुंबईला चालले. ए नेत्रा, मी ना तुझ्यासाठी तिकडनं एक असं फडकं आणते, ज्याच्यात ना पाणी ऍब्झॉर्ब होईल. म्हणजे कसं तुला ओटा पुसायला कामाला येईल ना. नाहीतर एक काम करते, एक नवीन एप्रन आणू का? हा ना असा जुना वाटतोय थोडा. तुला कुठला रंग आवडतो त्या रंगाचा आणते. मला काही नको. आता गेली नाहीस ना तर खरंच डोक्यात घालीन काहीतरी. हा, तू काय करतेस? अगं काही नाही, पाणी प्यायला आले होते आणि नेत्राला विचारत होते काही मदत हवे का. पण बघ ना, सगळं स्वतःच करते अगदी आवडीने. काय नेत्रा, जमताय ना? हो आई, म्हणजे भाजी करून झाली आहे, कणिकच मळत होते. पोळ्या झाल्या आणि कुकर लावलं की झालं सगळं. बघ ही पुढची सगळी कामं मी करते. तू आधी मार्केटमध्ये जा आणि भाजी घेऊन ये. चांगली ताजी आण निवडून. हा हो, लगेच जाते. हे काय निघाले? अगं पोळ्या कोण करणार? नाही, आई म्हणाल्या त्या करतील म्हणून. आणि तू आहेस ना मदतीला. कुकर पण लावायचा आहे अगं. हा, मी जाऊन येते. बाय. पोरीने फार मनावर घेतलेली दिसतंय. तिला खरं सवय नाही असल्या कामाची. हो ना, करते हळूहळू. जमेल आता हळूहळू. थांब ना मावशी, मी मदत करते तुला. तू ती
पहिली बाटली फ्रीज मध्ये ठेवून दे हो आणि कुकर घे लावायला. चल. हो. वा, छान रंग आहे नाही कुकरचा. पहिल्यांदाच फिरकलात ना आज स्वयंपाकघरात म्हणून दिसतोय. बापरे, चला बसा गाडीत. संकेत, काय प्रकार आहे हा? चला बसा गाडीत. चला गाडीत. चला बसा गाडीत. बसा गाडीत. संकेत! थँक्यू. हो, आपण भेटू 6 तारखेला. हो हो चालेल. ओके, बाय. सत्यजित, एक गुड न्यूज आहे. चिखलीच्या टेंडरसाठी त्या महाडिक साहेबांनी आपल्याला 6 तारखेला मीटिंगसाठी बोलवलंय. आधी तर नाहीच म्हणत होते, पण एवढी मनधरणी केल्यावर ते शेवटी तयार झाले. अरे वा, ग्रेट. भेटूया की 6 तारीख ना. ते नाही, थांब 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 थांब. कॅन्सल कर मीटिंग. कॅन्सल कर, पोस्टपोन कर. खरे 6ला काय प्रॉब्लेम काय? व्यंग, 6ला देव जरी भेटायला आला तरी त्याला मी भेटू नाही शकणार. सत्यजित, अरे आधीच एवढ्या मोठ्या मुश्किलीने ते तयार झालेत आणि आता तू म्हणतोयस की मीटिंग पोस्टपोन कर म्हणून. पण का? 6 तारखेला माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे, पहिला. हो, मग तर मीटिंग पोस्टपोन करायलाच हवी. सत्यजित राव, तुम्ही तर आम्हाला अडचणीतच आणता बघा. ठीक आहे, बोलून बघतो त्या साहेबांशी. करूया काहीतरी. चला बसा. दादा, ही काय पद्धत झाली का एखाद्या माणसाची? साहेब येत नव्हत्या, उचलून आणलंय. दादा, तुम्हीच मला सांगा, ही काय पद्धत झाली का? असं कसं वागू शकतात संकेत? मी फोन नाही उचलला त्यांचा मला मान्य आहे, पण काहीतरी कारण असेल ना. मी आले नाही किंवा फोन नाही उचलला त्याला, म्हणजे कसं काय? बघा, आता तुम्हीच बघा. देखण्यात आहे, आम्ही तुम्हाला देखण्यात आहे म्हणतो. तुम्ही आमच्या रक्ताच्या ताई नाही तरी आम्ही तुम्हाला देखण्यात आहे म्हणतो. हो हो. पण तुम्ही काय आम्हाला दादा समजत नाही. दादा, असं घाबरू नका. देखण्यात आहे, घाबरता कशाला? तुम्ही आमच्या ताई आहात, आम्ही तुमचे दादा आहोत. दादाला जर आपल्या देखण्यात ताईला भेटावंसं वाटलं तर काय चुकलं का? आणि तुम्हाला कशाला आणलंय मी? दिस इज जस्ट फॉर इन्फॉर्मेशन. विचारा ना दादा, असं काय? इन्फॉर्मेशन टाइम बिगिन्स. हाऊ इज माय पास्ट लव्ह लाईफ, प्रिया? प्रिया ना? प्रिया बरी आहे. प्रिया बरी आहे? हा? प्रिया बरी आहे? आम्ही एखाद्याची वाट लावायची ठरवली तरी ती व्यक्ती बरी कशी? तुम्ही त्या घरात असताना प्रिया बरी कशी? दादा, मी काय करणार या सगळ्यामध्ये? असं काय बोलतायत तुम्ही? अहो, तुम्ही काय करत नाही हाच तर प्रॉब्लेम आहे ना. देखण्यात आहे. तुमचा तो मुधोळकर आंधळा आहे का बाहेर आहे? आमच्या मिसेसनी माझ्याबद्दल आणि प्रियाबद्दल सगळं सांगितलं तरी प्रिया त्या घरात कशी? अहो, आमच्या मिसेसनी अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स दिला तुमच्या घरात तरी प्रिया त्या घरात कशी? मी काय करणार दादा? तुमच्याच मिसेसनी तिकडे येऊन